हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवत आहे काळ्या रश्श्यातील झणझणीत अशी शेवग्याची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे एक कांदा आणि थोडंसं खोबरं अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेतलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याचे बारीक काप करून एका कढईत किंवा तव्यावर पण भाजून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने भाजून घेतल्यावर रश्श्याची चव अप्रतिम लागते. तर खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. खोबरं भाजून झालेलं आहे. सोबतच मी इथे एक टोमॅटो पण भाजून घेणार आहे. आता कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सर्व साहित्य आणि सोबतच आलं, लसूण आणि कोथिंबीर ॲड करून बारीक मिक्सरला वाटून घेऊ. सोबतच एका कढईत मी इथे 2 चमचे तेल टाकले, थोडीशी मोहरी, जिरे आणि 4-5 कढीपत्त्याचे पाने टाकले. आता मी इथे वाटून घेतलेला बारीक मसाला पण ॲड केलेला आहे. मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आता 1 ते 2 मिनिट झाले. भाजून घेतल्यानंतर मी इथे बाकीचे मसाले ॲड करणार आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धनेपूड. तर हा काळा मसाला घरी बनवलेला आहे. जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करेन. सोबतच मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. जर तुमच्याकडे हा काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला याचं कॉम्बिनेशन असं वापरू शकता. आता थोडंसं पाणी टाकून मी अजून ह्याला 2 मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे. आता मसाल्याने तेल सोडवायला सुरुवात केली आहे. तर ह्याच वेळेस मी इथे धुतलेला शेवगा आणि वटाणा ॲड करणार आहे. आता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर मी ह्याला 2 मिनिटंभर वाफवून घेणार आहे. 2 मिनिटानंतर मसाल्याने चांगलं तेल सोडलं आहे. तर आपण ह्याच वेळेला इथे गरम पाणी ॲड करणार आहे. तर तुम्हाला हवा असेल तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल तेवढं तुम्ही पाणी इथे ॲड करा. तर साधारण 10 मिनिट भाजीला मी उकळून घेतलं. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी तरी काळ्या कलरची आपली भाजीवर दिसत आहे. आता सोबतच थोडी कोथिंबीर घालून मी इथे गार्निश केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.